गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे काय, तिथे डिलिव्हरी वगैरे होतात. म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते अगदी बाळ होईपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं, चेकअप केलं जातं. ते बायका रेग्युलर येतात. ते मुलाची काळजी घेणं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. अजून कोणत्या पद्धतीचं हॉस्पिटल, ऍक्सिडेंट, हात मोडला, पाय मोडला, डोक्याच्या लागलं, बरोबर, मग तिथे हाताला काही टाके मारले जातात, पायाला टाके मारले जातात, भरपूर रक्त निघतं, ते सगळं साफ करावं लागतं. असे वेगवेगळे हॉस्पिटल काय एकच नाही. पण तुमचं काम काय, तर मदत. कोणाला मदत? डॉक्टरला आणि नर्सला, बरोबर. तुम्ही मदत करता करता तुम्ही स्वतः सुद्धा नर्स होऊन जाता. नर्सिंग म्हणजे काय, मुलगी नाही. नर्सिंग म्हणजे काय, सेवा आहे, बरोबर. तर नर्सिंग म्हणजे काय, तर उपचार करण्यासाठी दिली जाणारी सेवा. म्हणून तुम्ही कोर्स जो करताय तो नर्सिंग असिस्टंट किंवा जनरल ड्युटी अटेंडंट म्हणून तुम्ही करताय. बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये काय असतं की दिवसभर मुली येतात, नर्सेस येतात, पण रात्री कोणी थांबायला तयार नसतं. रात्री थांबणारा मुलगा रागत असतो. मग दिवसा जो काम करतो, जो रात्री पण काम करतो, त्याला पगार जास्त मिळतो, है की नाही. हॉस्पिटलची सगळी जबाबदारी तुमच्याकडे देऊ शकतात की बाबा एखाद्याला गाडी चांगली चालवता येते, एक काम कर, ॲम्ब्युलन्सचं तूच बघ. तर ती ॲम्ब्युलन्स चालवायला कोणाला देणार, तुम्हाला 24 तास ॲम्ब्युलन्स चालत. म्हणजे डॉक्टर जर वेगळ्या गावांमध्ये जर मेडिकल चेकअपला जात असते, तर डॉक्टरांच्या बॅगा ठेवणं असेल, औषध गोळ्या गाडीमध्ये ठेवणं असेल, गावात गेले की तिथे परत सगळं मांडायचं व्यवस्था, औषध वगैरे, हे सगळं मांडण्यासाठी तुमचं म्हणजे तुमची एक विशिष्ट इमेज बनवायचं आहे. आणि सुरुवातीला 5,000, 4,000, मग 7,000, मग 10,000, 15,000 पर्यंत, कधी 15 ते 20,000 कधी आपला पेमेंट होतो आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि आपली नोकरी ही एका इमारतीत फिक्स होते, बरोबर. आपल्याला उभे तिकडे तिकडे कंपन्यांमध्ये भटकायची गरज पडत नाही. तर म्हणून हे झालं फक्त आपल्या कर्जत नेरळमध्ये. तुम्ही जर मुंबई पनवेलच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बघतात ना मोठमोठे, अशा ठिकाणी लागलात तर कमीत कमी 20,000. फक्त तुमची तयारी का पाहिजे, तुम्ही जे सांगाल ते सर्व कामं करायला आम्ही तयार. मोठमोठे सिलेंडर येतात तिथे, कुठे हॉस्पिटल्समध्ये असतात लांब लांब सिलेंडर ऑक्सिजनचे, ते तिथे नेणं असेल, व्यवस्थित लावणं असेल, ते ओढत न्यायचे असतात, त्याला चाका असतात. पण हे मुली करू शकतात का? आणि तिथे पिऊन म्हणून कोर्स नसते. पिऊन म्हणून लागला तर अजून चांगलं, पण पिऊन म्हणून नाही लागला तर नर्सिंग असिस्टंट म्हणून तुम्हाला या सगळ्या जबाबदाऱ्या करण्यासाठी म्हणजे तिथे इतर वेळेस बसूनच राहावं लागतं. पण काही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला तिथे संधी मिळते. कदाचित सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लागला, आहे की नाही. तर अशा अनेक कामांसाठी तुम्हाला याचा फायदा आहे.